संत श्री गजानन महाराजांच्या पालखीने अकोला जिल्ह्यात प्रवेश केला असून भक्तांच्या गजरात पारस येथे रात्रीचा मुक्काम घेत पालखी अकोल्याकडे मार्गस्थ झाली। पुढे 3 दिवसात पालखी गायगाव, भौरद आणि अकोला शहरात भक्तांच्या दर्शनासाठी मुक्कामी राहणार आहे। विदर्भाच्या संत परंपरेचा गौरव असलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे सोमवारी अकोला जिल्ह्यात भाविकांच्या जल्लोषात आगमन झाले। विदर्भाची प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोल्यातील भक्तांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात पालखीचे स्वागत केले। सोमवारी रात्री पालखीचा मुक्काम पारस येथे होऊन आज सकाळीच पालखी पारस होऊन गायगावकडे प्रस्थान झाली। तिथून पुढे आज रात्री भौरद येथे मुक्काम असेल। 4 व 5 जून रोजी शहरात 2 दिवसांचा मुक्काम असून या काळात हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी एकवटणार आहेत। पालखीच्या मार्गावर गावोगावी भाविक, कीर्तनकार, हरिपाठ मंडळे आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी होत असून भक्तिमय वातावरण तयार झाले आहे। पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांकडून योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत चालली आहे। पालखीच्या प्रत्येक थांब्यांवर हरिपाठ, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे।